मित्रांनो, तर शेवटच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असाल की इंटिरियरचं काम आपलं झालेलं आहे. आणि जर तुम्हाला इंटिरियरचं पूर्ण व्लॉग बघायचं असेल तर तुम्ही चॅनलवर व्हिजिट करून चेक करू शकता. तर नेक्स्ट डे आम्ही गेलो होतो विजय सेल्समध्ये, कारण सगळ्याच गोष्टी नवीन घ्यायच्या होत्या. फ्रीज, वॉशिंग मशीन, टी व्ही, प्युरिफायर, त्याच्यानंतर गॅससुद्धा, कारण नेक्स्ट डे आमच्याकडे गृहप्रवेश होता. तर गृहप्रवेश झाल्यानंतर लगेच आम्ही शिफ्टिंगच्या तयारीला लागलो. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपल्या घराची शिफ्टिंग चालू होणार आहे आणि आपल्याकडे फक्त 2 दिवस राहिलेत. आणि 2 दिवसात आपल्याला सगळं सामान वगैरे पॅकिंग करायचे. काहीच पॅकिंग नाही झालंय. माझ्याकडे तर फक्त आजचाच दिवस आहे, कारण उद्या मी खूप बिझी असणार आहे. सो आता आपण बघू शकतो तुम्ही इकडे खूप सारं सामान काढलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय जे आम्ही यूज करणार आहोत तेच फक्त घेऊन जाणार आणि बाकी सगळं आम्ही कोणाला तरी देऊन टाकणार किंवा भंगारवाल्यामध्ये विकणार. आता हे सगळं जास्त करून आमचे गिफ्ट्सच आहेत, जे लग्नामध्ये भेटलेले 4 वर्षाआधी, 4.5 वर्षाआधी, ते अजून आम्ही तसेच ठेवले आहेत बघा. अजून त्याची अनबॉक्सिंग पण नाही केली आहे. तुम्हाला ते नवीन ब्लॉगमध्ये अनबॉक्सिंग त्याची बघायला भेटेल जेव्हा आपण ठाण्याला जाऊ. भरपूर गिफ्ट्स आहेत. ऍक्च्युली आम्हाला काही नवीन आणायची गरज नाही पडणार, एवढे गिफ्ट्स आहेत. चढावं लागतं. ही आपली 10x10 ची खोली आहे. त्याचा वरचा पोटमाळ आहे. मी कधी व्लॉग्समध्ये घरातले व्हिडिओज बनवलेच नाहीत. तर आता सुप्रिया लिस्ट लिहिते की आपल्याकडे काय काय गिफ्ट्स आहेत आणि काय काय वस्तू आहेत जे आपल्याला आता घेऊन जायचे आहेत. हा बंद केला मी. चल आपली बघा पॅकिंग सगळी झालेली आहे. वरून सामान काढायचं आहे आणि ही सगळी पॅकिंग आम्ही बांधून ठेवले. टेम्पो आता 1 वाजता येणार आहे. मित्रांनो, आपण आता शिफ्टिंगसाठी रेडी झालो आहोत. हे आपले सगळे आपण पिशव्या वगैरे बांधले आहेत. मोठं सामान काहीच नाहीत, फक्त पिशव्याच आहेत. आणि शिफ्टिंगसाठी आपल्याकडे खास पाहुणे आहेत. रोहित आहे, प्रणय आणि सोहम. ते सध्या आता गेममध्येच बिझी आहेत. फास्टने टन मार. मित्रांनो, फायनली आपण आता शिफ्टिंगसाठी निघालो आहे टेम्पोमध्ये. मागे सामान आहे आणि बाकीचे जे चौघ आहेत ते आपल्या ओलामधून येत आहेत. सो आता 1 तास जाईल तिकडे पोहोचायला. त्यानंतर आम्ही सामान वगैरे उतरू आणि सगळं सेटअप करू. म्हणजे आज 2 दिवस जातील सेटअप करायला. आणि रविवारी आपल्या घरी पूजा आहे सत्यनारायण. फायनली पोचलो होतो आता आपल्या लोकेशनवर.
मावशी जरा मागे हो. आता बघ आता तुला काय करायचे ते न्यायचे. हे काय हे बघा किती आहे. मी म्हटलं नको नको हे काय करते. आपण सगळं नवीन लावलं. हे खास तुम्हाला बाटली अवॉर्ड. जूसर हाँ समझा, ऐसा बोल रहा था तुमको समझ आया है. मत लो भांडी मत लो. अरे देखा ही नहीं तो क्या बोलेगी. कभी देखा मैंने. काय आहे एलियन वाले बाउल मला बनवलंय ना. दिलंय म्हणजे कसं पॅकच होतं. आपल्याकडे जागा नव्हती. काचेचं दुकान मध्ये आपण वापरणार नाही तर मग देऊन टाकू ना. नाही कोण पाहुणे रावणे आलं तर काढा. पाहुणे रावणे आलं तेव्हा फोडणार. जल्दी खोल, कल सुबह पनवेल निकलना है. पनवेल नाही अब खाना नाही. शाळेला माझी गाठ सुटत नाही. अशा खेचून खेचून ना टाईट झालंय. आहे काही कटिंग त्याला. त्याच्या पालक पण येईल. त्याच्या सुप्रिया करणार चटणी इडली बरोबर. इडलीच्या तिला सुप्रियाला भेटते चटणी. जरा वाटा शोधत असते. कामाचं आहे, खूप कामाचं. एक घ्यायला भेटलं आपण. डबल झालं नाही. काय वाटतं लवकर गेस करा. चला ते काय असेल मी बोल. कप चहाचे ग्लासचे कप बोल शकतो. काय असेल पप्पा हलके आहे ते तुम्हाला काय सांगितलं. मीडियम आहे. मीडियम बाउलच. जास्त वजन नाही जास्त हलका पण नाही. बाउल आहे. बाउल चला बघूया. मला हेच कप एक कप मीठ किती जपून ठेवलं. मी वापरेन तुम्ही नको. असे 4 बोटं टाकायचे मस्त. छोटासा बॉक्स आहे. काय बोलायचं मावशी. काय बोलली सुप्रियाचे गिफ्ट छान आहे. आता ठेवला हेच वापरणार ना आता. हो. सगळी भांडी फेकून टाकणार. दुसरे मी काढणार. आणि ज्युसर मध्ये काय करणार वाटण. त्याच्यामध्ये सुप्रियाला ज्यूस देणार. वाटत बनवून. लावा पटपट. हे आहे मग ह्याचं एक कुठे आहे. मिक्सर नाही मग आपल्या घरातलं थोडं सामान लावून झालेलं आहे. आणि आम्ही आता आलो नर्सरीमध्ये इथे प्लांट्सच्या. तर हे काही 4-5 प्लांट्स आम्ही सिलेक्ट केले आहेत. सुप्रिया आता फक्त पॉट शोधायला गेले त्यांच्यासाठी. हे 2 व्हाईट पॉट घेतलेले आहेत ऑलरेडी. खूप सुंदर अशी मोठी एकदम नर्सरी आहे. इथे ठाण्यालाच आमच्या घराच्या बाजूलाच आहे. सो मित्रांनो, जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा कसं वाटला ब्लॉग. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ज्यात सत्यनारायणची पूजा, कोण कोण आपल्याकडे पाहुणे मंडळी आलेले आणि कसा आपला कार्यक्रम झाला ते बघायलाच भेटेल तुम्हाला.